तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या माने पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये. काल जायचं होतं आपल्याला गजानन बाबाच्या दर्शनाला. सकाळी 4ला उठलो, अंघोळ वगैरे केली, गाडी वगैरे स्टार्ट केली आणि निघालो शेगावाला. आणि वाटाणा बघू शकता, काल चतुर्थी असल्यामुळं खूप गर्दी होती. वाटाणा लोक पायंदळी चालू होते आणि आपण गाडीवर चाललो होतो 80च्या स्पीडनं. बघू शकता आपल्या गावावरून राजूरला आलो. तर काल चतुर्थी असल्यामुळं खूप गर्दी होती. रात्रीच्या 4:30लाच तिथे पोलीस वगैरे आम्हाला अडवलं, 10 रुपयाची पावती वगैरे फाडली आणि नंतर त्यांनी आमची गाडी वगैरे सोडली. मग निघालो आम्ही शेगावला. तिथून मग आलो आम्ही रायपूर चिखलीमध्ये बुलढाणा रोडला. एकदा पंपावर पेट्रोल वगैरे टाकून घेतलं खामगावजवळ आणि लगेच निघालो गाडीत 500 रुपयाचे पेट्रोल वगैरे टाकून पंपावरून निघालो लगेच शेगाव रोडला. मस्तपैकी गाडी चालली 70-80 लगे मस्त गाडी चालली. मग 10 वाजता पोचलो आम्ही फायनली शेगावमध्ये. गाडी पार्किंगला वगैरे लावली आणि निघालो फ्रेश व्हायला थोडंफार. मग तिथं काय वॉशरूम वगैरे मध्ये गेलो, थोडंफार फ्रेश वगैरे होऊन आलो आणि गेलो भक्तिनिवासकडे. मग अशा पायऱ्या वगैरे चढत खालून लगे भक्तिनिवासकडे चाललो होतो आम्ही वरती. मस्त पाहू शकता किती फ्रेश वातावरण. बोले खूप भारी सुविधा आहे राहू शेगावला खरंच. फायनली आम्ही आलो भक्तिनिवासकडे. मित्रांनो इथं राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था होती बरं का. 70 रुपयात सगळं होतं मित्रांनो इथं. मग आम्ही भक्तिनिवासमध्ये थोडंफार फिरलो परिसर वगैरे तिथला आणि निघालो मंदिराकडे दर्शनाला. मित्रांनो शेगावच्या बस स्टँडवरून गजानन बाबाच्या मंदिराकडे यायला बस पण आहेत बरं का. खूप भारी सुविधा राहू खरंच. पाहू शकता बस आहे, सगळं आहे बघा. हा भक्तिनिवासचा परिसर आहे मित्रांनो. मग आम्ही भक्तिनिवास म्हणून बाहेर निघलो मंदिराकडे दर्शन करण्यासाठी. वाटाने बघू शकता कशा जत्राच्या दुकानं वगैरे, पेड्याच्या दुकानं हे वगैरे सगळे. आम्हाला पहिले जायचं होतं दर्शन घ्यायला, मग यायचं होतं जत्रा काढ. आम्ही ठिकाणी एका ठिकाणून पेढा घातला आणि निघालो पेढा घेऊन गजानन बाबाच्या मंदिराकडे. मग काय कमानीतून निघालो सरळ समोर लगे असं बारी लागणं असं बोळीतून एका सरळ. मग आलो आम्ही चप्पल स्टँडकडे. बघू शकता मित्रांनो चप्पल ठेवण्याची, बुटं ठेवण्याची कशी सुविधा आहे मित्रांनो. बघा किती भारी सुविधा आहे. स्टँडमध्ये चप्पल वगैरे ठेवली आणि निघालो मंदिराकडे दर्शनाला बारीत लागायला. मग लागलो बारीत समाधीकडे जाण्यासाठी गजानन बाबा दर्शन घेण्यासाठी. गजानन बाबाचं दर्शन वगैरे घेऊन खाली आलो. बघू शकता गर्दी पण खूप होती, बारी पण खूप होती, पण 8-10 तासात दर्शन झालं. बसलो दर्शन वगैरे घेऊन. मग निघालो प्रसादाकडे प्रसाद घ्यायला. मग काय लगे आम्ही तिघं पण प्रसाद घ्यायला निघालो आणि समोर प्रसाद घ्यायला पण घेण्यासाठी पण बारीच लागली होती. त्या बारीमध्ये पण खूप फिरलो इकडं तिकडं. तिथं पण 1-1.5 तास बारीमध्ये लागलो प्रसाद घेण्यासाठी. मग इकडून तिकडून कशी तरी बारी पार होऊन वरती गेलो भाऊ. कसं तरी लगे वरती आलो. जेवणाचं ताट वगैरे घेतलं. त्यात भात, पोळी, शिरा, बेसन, वरण, आलूची भाजी. पाहू शकता जेवणाची कशी व्यवस्था आहे. टेबल वगैरे बसण्यासाठी बघू शकता किती टेबल वगैरे. 2-4 हॉल आहे मित्रांनो जेवण्यासाठी. भरपूर सुविधा आहे जेवण्याची. पण पोटभर जेव्हा जेवढं लागेल तेवढं खा, पण अन्न उष्ट टाकू नका. वगैरे करून पाणी वगैरे पिऊन आम्ही आलो बाहेर. गेलो आम्ही तिघं पण चप्पल स्टँडकडे. चप्पल वगैरे घातली आणि निघालो बाहेर जत्राकडे. मग आलो आम्ही जत्रामध्ये जत्रा करण्यासाठी. बघू शकता किती जत्रा आहे. दुकानं आहे, खाऊ याची पेड्याचे दुकानं काय, याचे दुकानं काय, आमके तुमकं बोलतं. भरपूर काय जत्रा करण्यासाठी होतं, पण काय घ्या म्हणून काहीच कळत नव्हतं. पण 1-1.5 तास इकडं तिकडं जत्रामध्ये फिरलो आणि कोण थोडंफार घेतलं आणि जत्रा करून निघालो बाहेर पार्किंगकडे. ही आहे 4 व्हीलरची पार्किंग आणि त्याच्यासमोर आहे 2 व्हीलरची पार्किंग. बघू शकता इथं लावलेली ती आपली गाडी पार्किंगला वगैरे. तिथून गाडी वगैरे काढली आणि निघालो मग आपण घराकडे. गजानन महाराज की जय वगैरे करून पार्किंग करून रवाना झालो आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याकडे आलो शेगावमध्ये. बघू शकता मित्रांनो कशा पद्धतीने पुतळा आहे. मित्रांनो कसा आहे पुतळा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मग समोरला डाव्या साईडला तिरंगा झेंडा दिसला, भारत माता की जय केलं आणि तिथून पण रवाना झालो. निघालो आपल्या घराकडे लगे. मग खामगावच्या समोर आलो आणि एका हॉटेलवर थांबलो. 1-1.5 तास मस्त चहा वगैरे घेतली. मोबाईलची चार्जिंग पण संपली. व्हिडिओ शूट वगैरे करून, फोटो शूट वगैरे करून मग तिथे 1-1.5 तास थांबलो. 30% मोबाईलची चार्जिंग केली आणि निघालो तिथून गाडी स्टार्ट वगैरे करून आणि समोर थांबलो परत एका ठिकाणी. मग वाटाचाच महाराजाचा पुतळा दिसला, तिथं थांबलो. तिथं व्हिडिओ वगैरे काढले, फोटो वगैरे काढले आणि तिथून निघालो रायपूर चिखलीकडे. मग 70-80च्या स्पीडनं खाली रायपूर चिखलीमधून आलो आणि आलो फायनली राजूरमध्ये. इथं होती भाऊ मित्रांनो आज पण खूप गर्दी. काल होती मंगळी चतुर्थी त्यामुळं खूप गर्दी होती. इथला पण ब्लॉग पाहण्यासाठी, राजूरच्या मंदिराचा ब्लॉग पाहण्यासाठी, कालची गर्दी बघण्यासाठी, मंगळी चतुर्थीच्या दर्शनासाठी, इथला ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मग भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये राजूरच्या मंदिराच्या.